अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीची हत्या केली, आरोपीच्या वकिलांसह आई-वडिलांचा आरोप. तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्याने आत्महत्या केल्यानंही आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटिसा. एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी, राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य, अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेमध्ये मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला. ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी. गबाड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती, तर सरकार आणि निवडणूक आयोगानं ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याचीही मागणी. भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सुरक्षितच, गबाड यांचा दावा. भारतीय निवडणूक आयोगानं फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित, आयोगाचं स्पष्टीकरण. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस.